सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड। आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। ये संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी। चांगल्याच्या संगतीत पोरांना फिरू द्या, नाहीतर माझ्या नगर जिल्ह्यात सत्य घडलेली घटना सांगतो तुमच्या समोर मायबाप। जरा लक्षपूर्वक ऐका। 100 एकराचा बागतदार होता तो। जमीन जुमला शेती बाडी गडगंज प्रॉपर्टी कसल्या प्रकारची कमतरता नव्हती त्याला। बरं का आई, बरं का तरुण मित्रांनो, बरं का बापासारख्या माणसांनो, भावासारख्या मित्रांनो, जरा लक्षपूर्वक ऐक रे आई। तरणा बांड एकुलते एक पोरगा, 100 एकराचा बागतदार, सागवानी खानाचे 2 100 खानाचे वाडे, चिरेबंदी वाडे, गायाचा गोठा, खिलारी बैल, बाजूला असे भांडे घासण्याकरता बाया असायच्या, स्वयंपाक करण्याकरता सर्व असायचे। जमीन जुमला शेतीबाडी गडगंज प्रॉपर्टी कसल्याच प्रकारची कमतरता नाही। 75 एकर ऊस असायचा, 25 एकर केळी असायच्या महाराज। अद्रक केल्या जायचं, भाजीपाला केल्या जायचा, कसल्या प्रकारची कमतरता नाही। पण झालं एक, बरकारे तरुण मित्रांनो, जर वर जायला लागलात ना, बरेचसे लबाड एकत्र येऊन खाली ओढण्याचा प्रयत्न करतात। म्हणून जरा सावध रे सावध। आई, तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल? तुम्हाला तुमच्या पोरांच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार? बोला ना, काय बदलायचंय तुम्हाला? डोक्यातले विचार। माई, एवढा मोठा बागतदार, गडीगुडी कामाला, पण घडलं एक दादा, बरं का अण्णा, एक घडलं काय? त्या बागतदाराला दारूचं व्यसन लावलं। दारूचं व्यसन लावल्यानंतर एक दिवस गणेश महाराज त्या बागतदाराला पत्त्याच्या डावावर बसवलं। सत्य घडलेली घटना, आवटी महाराज, अशोकजी महाराज, सत्य घडलं। पत्त्याच्या डावावर बसवलं आणि नसेमध्ये तुर्र असलेला बागतदार, पैसे संपले म्हणून 1 एकर जमीन डावावर लावले रे मायबाप। 1 एकर जमीन नशेमध्ये असल्यामुळं काही कळत नव्हतं बरं का आई। मग 2 एकर, मग 3 एकर, मग 5 एकर, मग 10 एकर। गणेश महाराज 100 एकर जमीन आणि सागवानी खानाचे 2 चिरेबंदी 100 खानाचे वाडे 3 महिने 13 दिवसात संपवले महाराज त्यांना। या महाराज, विठ्ठल विठ्ठल परमपूज्य आदरणीय महंत स्वामी गोविंद महाराज यांच्याही चरणावरती प्रणिपात आहे। अशोक बाबा 100 खानाचे 2 वाडे, 100 एकर जमीन 3 महिने 16 दिवसात संपवले बाबा। काही राहिलं नाही बरं का तरुण मित्रांनो। लक्ष्मी कमायला लय वेळ लागतो, पण संपायला काहीच वेळ लागत नाही। इज्जत कमायला लय दिवस लागतात, पण संपायला काहीच वेळ लागत नाही। आणि म्हणून पाऊल जरा जपून टाका, खतरनाक आहे। पाऊल जरा जपून टाकत जा, संगत जरा चांगल्याची करत जा। जीवनामध्ये जर खरा आनंदाची प्राप्त करायची असेल तर माई, तुम्हाला मी हात जोडून सांगतो, तुमच्या पोरांना चांगल्याच्या संगतीत फिरू द्या। संपला बागतदार बाबा, सागवानी खानाचे वाडे होते संपले बाबा। 100 एकर जमीन संपली आणि दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झाला। दवाखान्यामध्ये जाण्याकरता पैसे नाही माय बाबा, सडून मेल सडून। मड जाळण्याकरता सरपण विकत घेण्याची परिस्थिती राहिली नव्हती। ग्रामस्थांनी वर्गणी गोळा केली ग्रामपंचायतनं आणि त्याचं मड पेटून दिलं आणि जे ते ज्याच्या घरी निघून गेलं। पण त्या बागतदाराच्या घरामध्ये सपरामध्ये कोण होतं माहित आहे का? त्याची बायको, 3 वर्षाची पोरगी आणि त्याचं 7 वर्षाचं पोरग
आपल्या हिंदू धर्मामध्ये रीत आहे रे, माणूस गेलं तर त्या घरामध्ये भाकरी घेऊन जायची. बाबा बरोबर आहे ना, माणूस गेलं तर त्या घरामध्ये डबा घेऊन जातात शेजारी पाजारी. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस डबा नेहला शेजाऱ्यांनी, कोणीच नेत नव्हतं. बाबा अगोदरची प्रॉपर्टी, आणि आता चिमणी कोकून गेली तरी दाना मिळणार नाही, एवढी भयान परिस्थिती त्या दारुड्याने करून ठेवली. चिमणी कोकून गेली तरी काही मिळणार नाही. 4 दिवस लोकांनी आणलं, पण 5व्या दिवशी कोणीच नाही आणलं. आतमध्ये 2 पोरं बायको, सपराला फळी लावलेली, फळीला आतून दगड लावलेला, दार नव्हतं महाराज. 18 विश्व दारिद्र्य सपरामध्ये नांदत होत. ते 7 वर्षाचं पोरग उठलं, दुपारचे 1:30 वाजलेला. आई जवळ गेलं ना, आईला फक्त एवढंच म्हणत होतं, आई ऐक ना. काय रे बाळा? आई भूक लागली ग. 3 वर्षाची पोरगी उठली बाबा, आई जवळ गेली, आणि आई जवळ गेल्यानंतर आईला म्हणू लागली, ए आई. काय बाळा? 3 वर्षाची पोरगी, भूक काय कळते तिला, पण एवढीच म्हणत होती ती, ए आई. काय बेटा? पोटात दुखतं ग माझ्या, पोटात दुखते. माई, 4 दिवसाच्या आलेल्या भाकरी त्या माईनं परातीत टाकल्या, पाणी टाकला, नरम केल्या, आणि लेकराला खाऊ घातलं. 4था दिवस गेला, पण 5वा उगवला आजीबाई दिवस. 5व्या दिवसाचा दुपारचे 3 वाजले. पोराच्या पोटात कावळे ओरडत होते. ती तर जेवली नव्हती 2 दिवसापासून. पती मरून गेलेला, एवढं मोठं ऐश्वर्य भोगलेलं. 3 वाजले दुसऱ्या दिवसाचे. 5व्या दिवसाचे पोरग उठलं, आई जवळ गेलं, आईला म्हणत होते, आई भूक लागली, काय करू या भूकेला. 3 वर्षाची पोरगी जवळ आली आणि एवढंच म्हणत होती. अरे त्या 3 वर्षाची पोरगी, विंचकलेले केस, फाटलेली फ्रॉक, गरिबीना चेहरा काळवंडलेला, पोट पाठीला चिटकायला गेलेलं, रडून रडून डोळ्याच्या खाली काळं पडलेलं. आणि ती फक्त एवढंच म्हणत होती, आई ए माये. काय? भूक लागली का? पोटात दुखते माझ्या. आई क्षणात उठली, फाटलेला पदर सावरला, दरवाजाला आतून दगड लावलेला त्या फळीला बाजूला केला. सपराच्या बाहेर निघालेली पती मरून 5 दिवस झालेत महाराज. 2 दिवसापासून स्वतः उपवासी आहे. 2 प्रकारच्या चपला पायात घातल्या, फाटलेला पदर सावरत, लोकांच्या नजरा चुकवत ती दुकानदारासमोर गेली, आणि दुकानदाराला फक्त एवढंच विनंती करत होती, काका. काय काका? माझ्या घरी माझे 2 चिमणे मुलं उपवासी आहेत, काहीतरी खाण्याकरता द्या ना. नाही आली त्या दुकानदाराला दया महाराज. तो करड्या स्वरात म्हणू लागला, अगं निघून जा. अदोगरच तुझ्या नवऱ्याची उधारी आहे आणि पुन्हा मागण्याकरता आली, लाज वाटत नाही तुला? अरे त्या स्त्रीला असं वाटत होतं, आपण इकडच कुठेतरी जावं, कोणातरी विहिरीत जीव द्यावा. पण लेकराचं काय? लेकरं कशी राहतील, काय खातील? अंगावरून बोरटीच्या काट्या ओरबडल्यानंतर जेवढ्या यातना होतात ना, तेवढ्या यातना तिच्या हृदयाला झाल्या मायबापांना. लेकराच्या विचारानं तिची पावलं तिला सपराकडे ओढत होती, आणि सपराकडे ती जड अंतकरणाने जड पावलाने जात असताना 2 मुलं उखणलेल्या अंगणात बसले होते, आईची वाट बघत. आई आलेली समोरून बघितली. अरे ते 7 वर्षाचं पोरग उठलं पळत गेलं. 3 वर्षाची पोरगी उठली, आईला बिलगायला गेली, पण पायात पाय गुंतून पडली रे ती. आई धावत गेली, लेकराला उचललं, त्या पोरीला छातीशी लावलं, पटापटा मुके घेतले. आईच्या तोंडावरून हात फिरवून ती पोरगी विचारत होती, आई काय आणलं ग खायला? त्यावेळेस सांगितलं आईनं, लेकरा कोणीच काही दिलं नाही. सपरात नेलं पोराला सणसणून ताप आली. अशोकजी महाराज, बाबाजी, दवाखान्यात नेण्याकरता पैसे नाही. त्या आईनं उपरणं फाडलं, मिठाच्या पट्ट्या केल्या, लेकराच्या डोक्याला लावत होती. एवढामध्ये ज्ञानेश्वर माऊली, लेकरू झोपेत आबरळात होतं.
दादा लेकरू झोपेत बरडत होतं आई, आणि काय म्हणत होतं झोपेत, ए आई भूक लागली ग, ए आई भूक लागली ग, ए आई भूक लागली ग. 3 वर्षाची पोरगी उठली रे, आई जवळ गेली, आईच्या खांद्यावरती हात ठेवला. चित्र प्रसंग डोळ्यासमोर आणा. फाटलेली फ्रॉक होती पोरीची, गरिबीना चेहरा काळवणलेला होता, डोक्याला केसाला खोबऱ्याचं तेल लावायला नव्हतं, पोट पाठीला चिटकायला गेलेलं होतं, आणि निरागस चेहरा झालेला. आणि पोरगी आईला म्हणते, आई काय पोरी, आपल्या दादाला काय झालं ग? पोरी, दादाच दुखते. ए आई, आपला दादा मरल का ग? आपला दादा मरल. त्यावेळेस त्या आई सांगू लागली, बाळा असं का म्हणतीस ग, असं बोलू नये, आपला दादा मरणार नाही. ए आई, पण आपला दादा जर मेला तर? असं का बोलतेस, अभद्र सारखं असं का बोलतेस? ए आई, आपला जर दादा मेला ना, हा तो लोक आपल्याला भाकरी घेऊन येतील. आई, लोक आपल्याला भाकरी घेऊन येतील. अरे सांगा रे माझ्या तरुण मित्रांनो, दारू संपली का पिणारे संपले? बोला ना. अरे सप्ताह याच्या करता असतो, आपल्या गावातल्या 4-5 तरुण व्यसनमुक्त व्हावेत. अन्नदान याच्या करता असतं, आपल्या गावातले तरुण चांगल्या मार्गाला लागावेत. अरे सप्ताह याच्या करता असतो, संघटन कौशल्य वाढावं. सप्ताह याच्या करता असतो, माझ्या मातेच्या पोटी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे. सप्ताह कशा करताय हे माय बापांनो, हे कळालं का आपल्या गावातला रोग पळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती. माई मला सांग ना, सुगरणीचं पिल्लू, सुगरणीची सुगरण, तिला खोपा येण्याचं शिकवल्या जातं का ती ऑटोमॅटिक शिकल्या जाते? मला कविता होती महाराज, अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखे पिल्लासाठी तिने जीव झाडाले टांगला. तिची इवलीसी चोच, तिची इवलीसी चोच, तेच हात तेच पाय, तुला दिले रे देवाने 2 हात 2 पाय. आई मला सांगा ना, चिमणीना कुठं इंजिनिअरिंग केलं का? हे बोल ना ग आई, येस किंवा नो, हा किंवा नाही. चिमणीनं इंजिनिअरिंग कुठं केलं नाही, कोण्या कॉलेजात ऍडमिशन घेतलं नाही, तरी ती खोपा विणायचं शिकली. याचं कारण तिच्या रक्तात भिनलेला गुण आहे, तिच्या रक्तात भिनलेला गुण आहे. आणि म्हणून तरुण मित्रांनो जरा लक्षपूर्वक ऐका. आमचा पंजा कसा होता, आमचा आजा कसा होता, आमचा बाप कसा होता, आणि आम्ही कसं असावं, हा रक्तात भिनलेला गुण असावा. तर परमार्थ कळतो ना. ते परमार्थ काय, भोळ्याचा भाव भोळ्याचा जेव. हे भोळ्याचं निडपटाचं मूर्खाचं नालायकाचं नाहीये. मृदंगाचार्य आमचे गणेश महाराजांची संस्था, पोर आहेत महाराजांकडे शिकण्याकरता. महाराज बी सुंदर सुंदर मृदंग वाजवतात, एकाच गावातले. बरं
गायनाचार्य एकाहुनी एक बळी रे. एकदा मृदुंगाचार्या करता आणि गायनाचार्या करता जोरात टाळ्या वाजराव. म्हणून एऱ्या गबाळ्याचे का म्हणो हे. आणि म्हणून माय बापांनो जरा अवधान द्या, जरा अवधान. पक्ष्यांचा विषय घेतला म्हणून गरुड सांगतो. गरुड माहित आहे? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. बाबा गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. गरुडाची मंडळीला काय म्हणतात तुमच्याकडे? आता मी आलेलो आहे, मै बायको आलेली. आता तुम्ही काय म्हणाल? महाराज वातान महाराजीनं बी होती. थोडी इकडे हवा येऊन द्या, मला गरमायला लागले. महाराज होता महाराजी न होती. अलीकडेच येतो मी. हा तिकडे कुठं असा फार साऊंड मध्ये घुसायला लागले. डॉक्टराची बायको डॉक्टर, वकिलाची बायको सरपंचची बायको सरपंचीन, चेअरमनाची बायको पुरे काय ग चेअरमनीन, गुरुजीची बायको गुरुजीन नाही मास्तरीन. तशी गरुडाची गरुडीन. आणि ऐका रे पोरींनो, जिचं जिचं लग्न झालं नाही तिनं तिनं ऐका. ही गरुडीन वयात आली का आपला मालक शोधण्याचा प्रयत्न करते. पण मालक काय असा झिपरा झापरा जीनची पॅन्ट घातलेली असं तीन दादा केसून हात फिरतो. काही काही वाढणाऱ्याच्या वर दिसतेत, काही काही जीनची पॅन्ट घातलेली, टी शर्ट घातलेला ऍपल कट टी शर्ट, तेरनाम कट, मिशाचा पत्ता नाही, हवा गेलेल्या भाऊली वनी तोंड. तो मोबाईल कोणा तरी चोरून आणलेला राहतो म्हणतो मी ऍपल आहे माझ्याकडे, आणि तेवढंच भांडवल मोबाईलचं. अरे एक घटना घडली रे आपल्या परिसरात. मग गरुडीने सांगतो बाबा का जिला कॉलेजला जायला BMW मर्सिडीज आणि जगवार गाड्या होत्या. लक्षपूर्वक आहे का बरं का? BMW मर्सिडीज जगवार ऑडी असल्या गाड्या. तिची मोटरसायकल पार्क मध्ये फिरायला हायबुजा होती 12.5 लाखाची. तिचं टॉयलेट AC होतं बाबा त्या पोरीचं. आणि कॉलेजला हायफाय जायची. तिचे बूट 35,000चे होते. सॉक्स 12,500 रुपयाचा जोड. एवढी रिच घराण्यातली पोरगी. 4 चुलते आणि चौघात एकच पोरगी. आणि 21 का 22 कंपन्याचे मालक तिचे 4 चुलते. एकत्र फॅमिली. बाकीच्याला 2-2, 3-3 पोरं. पोरगी नव्हती, पण ही चौघात एकच पोरगी. म्हणजे काय साधा लाड असन का तिचा. आणि ती वडापाव तळणाऱ्या बरोबर पळून गेली. एवढी भारी वडापाव तळणाऱ्या बरोबर जिफर जाफर होता आपलं. गेली बोलून. मुंबईच्या झोपडपट्टीत राहती महाराज ती. आता मुंबईच्या झोपडपट्टीत राहती महाराज ती. तिच्या बापाला चुलत्याला लोक म्हणले
मग त्याच्याबरोबर पळून गेली तर जाऊ द्या, पण 2-3 कंपन्या द्या ना त्याला. त्याला जरा तुमच्या टेटसला आणा ना. ते पुरीचा बापन चुलता काय म्हणले माहित आहे का? त्याला आम्ही आमच्या टेटसला एका दिवसात आणू. काय त्याला आम्ही आमच्या लेव्हलला एका दिवसात आणू, पण त्याची दारू कोण सोडीन? तिचं टॉयलेट कशाच होतं? कायच होतं? पुरी कशाच टॉयलेट होतं? एसी. आज ती मुंबईच्या झोपडपट्टीत डबड बडीती आणि संडासला येड्याबा बडीत जाती. बाबा सत्य हे ईदल्ले हाडक उघडे पडले तिचे. ही सरी का ही सरी? ईदल्ले हाडका असे वर आले, वर वर आले हाडक. नवऱ्याने हात मोडूस तर आणलेली आहे. जी 35,000चे बूट घालीत होती का, इसको येडेबा भिडवे जाना पडता है. म्हणून विचारपूर्वक जीवन जगा रे पोरींनो. आणि त्यातली त्यात खास बहुजन समाजातल्या पोरींनो, विचारपूर्वक जीवन जगा, समाधानाने जीवन जगा. आपला साथीदार आपल्याला शेवटपर्यंत आनंद आणि समाधान देईल का? व्यसन तर करत नाही ना कुठलं. आणि म्हणून जीवन जगत असताना गरुडीन आपला जोडीदार निवडण्याकरता एक विशिष्ट प्रकारचा आवाज आपल्या चोचीतून काढत असते बाबा. तिथं अनेक गरुड जमा होतात आणि अनेक गरुड जमा झाल्यानंतर ती गरुडीन आपल्या होणाऱ्या मालकाची परीक्षा घेते. तरुण मित्रांनो, काय परीक्षा असते ती? तर परीक्षा एकच असते. तिनं अंगठ्या एवढी काडी चोचीत पकडायची आणि वरती उडत जायचं. आणि वर उडत गेल्यानंतर पाठीमागे 5-7 गरुड येतात. आणि 5-7 गरुड आले रे आले का त्या गरुडीनं असं सांगतात की विमानाचेही वर जातात गरुड. वर उडत जातात का हो? अजून मी काय विमानात बसलो नाही, पण असं सांगतात विमानाच्याही वरती उडत जातात गरुड. तिथपर्यंत गरुडीन गेली का चोचीतली काडी वर अशी पकडलेली राहते आणि ती काडी वरून सोडून देते आई. ती जोपर्यंत काडी दिसती तोपर्यंत गरुडाने हालचाल करायची नाही. दिसायची बंद झाली का सुसाट वेगानं काडी खाली माग जायचं आणि काडी खाली पडायच्या उचलायची. जो गरुड ती काडी उचलील बाकीच्यानं स्पर्धेतून बाद व्हायचं. आणि पुन्हा त्या गरुडनीनं त्याची परीक्षा घ्यायची. ती म्हणते आता मी तुमच्या बरोबर लग्न करील, पण अजून 2दा परीक्षा द्यावं लागेल. पुन्हा त्याच उंचीहून काडी सोडते. पुन्हा गरुडाला काडी खाली पडायच्या उचलावं लागते. अशी 3दा परीक्षा झाली का ती म्हणते मी तुमच्या बरोबर लग्न करायला तयार आहे. परीक्षा का घेतली जाते माहित आहे का तरुण मित्रांनो? गरुड कशाची शिकार करतो? नागाची. ती काही येरुळ धरीत नाही. ते गरुड नागाचीच शिकार करतो. असा झपाट मारतो, पटकन उचलतो, सुसाट वेगाने वरती जातो. पण बाबाजी अनावधानानं गरुडाच्या पंजातून जर नाग सटकलाच आणि त्या गरुडाकडे असं असतं नागाला खाली पडायच्या आत पुन्हा पकडायचं असतं. जर पंजातून शिकार सुटकली आणि खाली जर पडली तर त्यानं ती उचलायची नाही. हा गरुडाचा नियम आहे. तसा माणसाचा आहे का? आपल्याकडे एक म्हण आहे अण्णा आई, त्या माणूस त्या पाहुण्याचं काय खरं नाही. मी म्हणलं काय होतं? अहो ते पाहुणा थोकल्याला थोका चाटितो. तसं गरुडाचं नाही. निसटली गेली शिकार संपलं. नागाला तुझे तर बक्ष द्या जात, असं गरुडाचं राहतं बाबा. आणि मग गरुड आणि गरुडीन लग्न करतात आणि 2 BHK 1 BHK फ्लॅट पाहतात. गरुड राहतात कुठं माहित आहे का? समुद्राच्या कडेला 2-2.5 हजार फूट डोंगराचा कडा. त्या डोंगराच्या कडेला एखादं झुडूप काटेरी उगलेलं आणि ती झुडपाची फांदी समुद्रावरती गेलेली. त्याच्यामध्ये गरुडीन अंडे घालते. खाली 1,500 फूट समुद्र. आणि साधारण गरुडणीचे पिलं 21 दिवसात बाहेर निघतात आणि
मायबापांनो, सोनेरी गरुडनीचे पिल्ल 41 दिवसात बाहेर निघतात. आणि पिल्ल बाहेर निघाले रे निघाले आई, तर ती गरुडीन आपल्या पिलाला पंखातून असं बाजूला काढते. बरं का, पंखातून असं बाजूला काढल्या जातं आणि मग ती गरुडीन त्या गरुडाच्या पिलाला खाली सोडून देते. खाली खाली या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बस बस. ती गरुडीन आपल्या पिलाला पंखातून असे बाहेर काढते आणि खाली सोडून देते. खाली आणि खाली सोडून दिल्यानंतर खाली किती फूट, किती हजार फूट समुद्र आहे? किती आहे ओय? 1,500 फूट समुद्र खाली आहे. गरुडाचं पिल्लू खाली पडत असताना जीवाच्या आकांताने पंख हलवतं. मरतो की काय, पडतो की काय, जातो की काय, आता काय होईल, कसं होईल? आणि समुद्र फक्त फुटभर खाली राहिला. तेवढ्यामध्ये त्याचा बाप वरून येतो आणि गपकन त्या पिलाला वर उचलतो. आता मला सांगा, त्या गरुडनीनं आपल्या पिलाच्या पंखामध्ये बळ भरायचं कार्य कितव्या दिवसापासून चालू केलं? कितव्या? तुम्ही पडा, ए फॅन लाव यांना. झोपा तुम्ही. असं यायचं घर क बावोगे साजन चले ससुराल, असं झोपायचं तुम्ही. अरे काय धंदे, डोकं फोडून घेऊ तुमच्या पुढं. तुमच्या काय ध्यानात राहत राहो. तुम फक्त संडासचे खड्डे भरा, मोकार खान भरा भरा हागा. अरे मी एवढं आहे बा बेबी, त्या ठबसून एवढं दे. विठाला 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 विठाला. गरुडीन आपल्या पिलाच्या पंखामध्ये बळ भरायचं कार्य 7व्या दिवसापासून चालू करते. गरुडनीचे पिल्ल 21 दिवसात अंड्यातून बाहेर निघतात. हे जरा ध्यान ठेवा, नाही तर महा चाललंय बळडायचं काम तुमचं. अगदी काय उपयोग आहे का? करू मी मा बंद जाऊ का मी निघून येतो? तुमचं काही रिस्पॉन्सच नाही. तुम्ही सारी इथले का कोंगडी भाषा कळत तुम्हाला? मग मला तसं सांगा, मराठी कळत एक तुम्हाला? मग काय, मग हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मी म्हणलं गरुडीनं आपल्या पिलाला कितव्या दिवसापासून पंखात बळ भरायचं कार्य करते? 21. अरे 21 दिवस त्या पिल्लाला बाहेर निघायला लागते. याच्यामुळं बाबा लोकच फगत तुमच्या ध्यानात राहत नाही. काय होतं पंक्तीला आज बाबा? अगा बाया बाया बाया. संत जेवले मोकार फुगले, घरी जाऊन निवंत झोपले. अन बायको म्हणाली का हो झोपले, आगटवळे माझे पोट फुगले, पुंडलिकावर दारी. अरे काय धंदे काय. काय उपयोग आहे? आता काही काही जण पंक्तीला बसायच्या अगोदर आपण म्हणलं सप्त्याला जातो का? सप्त्याला जातो का? आम्हाला तेवढेच काम आहे. मी म्हणलं मग ज्ञानेश्वरी पारायण बसला का वाचायला? वाचायला बसला का? मला मुळेच झालं, कुठे वाचू? मला बसता येत नाही ज्यादा येळ. मी म्हणलं मग हरिपाठाला जातो का?
इथं पाठाला पान नाही कुठं हरी पाठाला जातो बाबा. मी म्हणलं मग काकड्याला अरे त्या काकड्यावाल्या तर झोपा येऊन द्याय ना. मी म्हणलं काकड्याला नाही हरिपाठाला ज्ञानेश्वरी पारणाला नाही म्हणलं मग कीर्तनाला जमलं गड्या माळकरी तर साऱ्या दुनियेची लबाड. मी म्हणलं माळकरी नाही लबाड ते म्हणे मग म्हणलं मी म्हणलं लबडनी माळा घातल्या. बरेच लबाड सदऱ्याचे वर माळा बाबा दिसला जा रे माळकरी नाही लबाड लबाडाने माळा घातल्या. मी म्हणलं मग तुम्ही कुठं जातात का नाही सापत्यात ते म्हणे फक्त एका ठिकाणी जातो गाड्या. मी म्हणलं बरं झालं जातो. कुठं जातो ते म्हणे फक्त साऱ्याचा दोघर पत्रवाळीन हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. आणि बाबा कडीन भातन लापशी आली का हरिराम म्हणता म्हणता काय म्हणतो कोणाची पंगत होत नाही तर देऊ नाही कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि गुलाबजामुन पुरी भाजी आले हरे राम 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 हरे 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 कृष्णा अजून 4 टाकणा माना तू बी कृष्णा कृष्णा हरे अरे पुऱ्यावाल्या अजून 2 माणसं दिसना का तुला कृष्णा कृष्णा हरे तेकडा कुठं चाललं मला दिना दोघार कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि बाबा मागच्याला पोच लग्न हे बी पाहत नाही तो लगेच त्याचा आरडा चालू रावण रे राज्यात गंभीर केलं रे. तो गंभीर केला आता बाबा सप्ताह याच्या करता नाही माय बापांनो सप्ताह विचाराची परिपक्वता प्राप्त व्हावी याच्या करता केल्या जातो. त्याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्या सप्ताहाच्या निमित्तानं आज 4थ्या दिवसाची सेवा आणि अभंगातलं पहिलं चरण पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी तैसे असावे संसारी लक्षपूर्वक ऐका माय बापांनो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ
प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर।